काय आहे नेमकं या पॉलिसीमध्ये? अरे आपलं वीज बिल शून्य होणार की नाही, ही सवय आता ग्राहकांना सोडा. अप्लिकेशन करताना लक्षात ठेवा 10 किलोवॅटचीच करायची. एक मिनिट ग्राहकांनो, माझा व्हिडिओ थोडा पॉज करा. स्पेशली सोलार ग्राहक जे सोलार लावू इच्छितात आणि ज्यांनी सोलार लावला आहे, कारण आता त्यांचं वीज बिल हे शून्य होणं आता तेच ठरवणार आहेत. कारण आली आहे नवी आरी पॉलिसी. हे बघा, ही पॉलिसी जी आली आहे ती आली आहे उद्योग ऊर्जा कामगार खनिज विभाग यांनी ही पॉलिसी काढली आहे. आणि या पॉलिसीबद्दल मी तुम्हाला 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट बद्दल बोलणार आहे. या 3 किलोवॅट टू 10 किलोवॅट लावू इच्छिणाऱ्या सोलार ग्राहकांच्या पॉलिसीमध्ये खूप काही चेंजेस झालेले नाही आहे. आणि ते काय चेंजेस आहे मी टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगतो. नवीन पॉलिसी आल्यामुळे बऱ्याच ग्राहकांना ज्यांना सबसिडीचा लाभ घ्यायचा आहे आणि ज्यांनी सबसिडीचा लाभ घेतलेला आहे, स्पेशली 3 किलोवॅट ते 10 किलोवॅटमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी, त्यांच्या डोक्यामध्ये चिंतेचं थोडं वातावरण दिसतोय की काय आहे नेमकं या पॉलिसीमध्ये. अरे आपलं वीज बिल शून्य होणार की नाही. हो, वीज बिल शून्य होऊ शकतं, पण त्याच्या काही कंडिशन्स आणि काही लिमिटेशन्स आहेत, त्या आपण प्रत्येकी टप्प्याटप्प्याने जाणून घेऊ. पॉईंट नंबर 1, 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट मधील ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा TOD स्लॉट किंवा ग्रिड सपोर्ट चार्ज लागणार नाही आहे. फक्त त्यांना एक विषय करायचा, त्यांना 10 किलोवॅटच्या आत अप्लिकेशन करायची आहे. त्यांना 10.1 किलोवॅटची अप्लिकेशन करायची नाही आहे. त्याच्यानंतर त्यांना पॅनलसुद्धा 10 किलोवॅटच्या आत कॅपॅसिटीचीच लावायची आहे. ती सवय आता ग्राहकांना सोडा की आपण 10.5 किलोवॅट लावू आणि जास्त एक्सपोर्ट करून काही जास्त बँकिंग मिळवू. हा पहिला नियम चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे अप्लिकेशन करताना लक्षात ठेवा 10 किलोवॅटचीच करायची. या अगोदर म्हणजे ही पॉलिसी येण्याच्या अगोदर तुम्हाला सवय होती की आपल्या बिलावरती 130 रुपये 135 रुपये स्पेशली सिंगल फेसवाले ज्यांना जे 3 ते 5 किलोवॅटमधील ग्राहक आहेत किंवा जे 3 फेजवाले आहेत त्यांना 400 रुपये प्लस बिल पाहायची सवय होती. त्यामुळे थोडे चेंजेस होणार आहेत. कारण त्यांना होऊ शकतं काही नंबर्स ऑफ बिल लागून येतील, काही खूप नाही पण काही कमी प्रमाणामध्ये. कारण आता तुमची बिलिंग हे इयरली ऐवजी मंथली होणार आहे. जे अगोदर मार्च टू मार्च सेटल व्हायचं ते आता महिन्यामध्ये तुम्हाला सेटल होणार आहे. त्यामुळे तुमच्या बिलिंगचे इक्वेशन्स चेंज होतील. सो हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि ते कसं हे मी तुम्हाला या पुढे उदाहरणामध्ये सांगत आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय. हा आमचा आकलन होऊ शकतो. यामध्ये जर काही मिसिंग असेल किंवा काही वायटल किंवा स्मॉल लिटिल बिट चेंजेस असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता. आमच्या व्हिडिओमध्ये एक नंबर दिलेला आहे. आपण एका उदाहरणावरून समजूया एक्झॅक्ट कशा प्रकारची बिलिंग होऊ शकते. कारण हे आपल्या माइंडसेटमध्ये राहिलं पाहिजे. आपण शून्य बिल म्हणतो तर इलेक्ट्रिसिटी बिल कधी शून्य नसतो, स्थिर आकार तुम्हाला येतच राहिलेला आहे. तर मी तुम्हाला एक उदाहरण देतोय चालू मार्च महिन्याचा आणि नेक्स्ट एप्रिल महिन्यामध्ये कशा प्रकारे बँकिंग सेटल होईल यामध्ये तुम्हाला मी 3 महिन्याचं कॅल्क्युलेशन सांगणार आहे. एका नॉर्मल 3.3 किलोवॅट ग्राहकाला 4 युनिट प्रमाणे मंथली त्याची बिलिंग किंवा त्याचं जनरेशन हे 360 युनिट ते 396 युनिटच्या घरात होतं. आणि हे डिपेंड असतं वेदरवरती. तुम्हाला हे माहिती आहे की सोलार हे कॉन्स्टंट जनरेटर नाही आहे. आता आपण बघूया फ्रेश महिना म्हणजे मार्च नंतरचा एप्रिल महिना. जर तुमचं इम्पोर्ट हे 150 युनिट आहे आणि एक्सपोर्ट हे 150 युनिट आहे तर संभवतः तुमचं वीज बिल हा शून्य राहील. म्हणजे तुम्हाला फक्त स्थिर आकार येईल. मी सिंगल फेज 3.3 किलोवॅटच्या ग्राहकाबद्दल बोलतोय. म्हणजे ते 135 रुपये वगैरे राहणार. मी सेम एप्रिल महिन्याची दुसरी केस सांगतोय ज्याच्यामध्ये तुमचं इम्पोर्ट हे 100 युनिट राहील आणि एक्सपोर्ट हे 200 युनिट राहील. त्यामध्ये काय होणार ना, तुमच्याकडे 100 युनिट हे सरप्लस जमा राहतील. आता त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पण असेल सोलारचं जे युनिट टेरिफ रेट आहे ते 2 रुपये 82 पैसे ते 3 रुपयाच्या घरात आहे. तर आपण 2 रुपये 82 पकडू. आता काय होणार, 100 गुणीला 2 रुपये 82 होणार. म्हणजे तुमच्या बँकिंगमध्ये 280 रुपये जमा राहतील आणि ते ट्रान्सफर होतील समोरच्या बिलामध्ये म्हणजे मे महिन्याच्या बिलामध्ये. आता आपण पुढच्या महिन्याची म्हणजे एप्रिल नंतरच्या मे महिन्याची केस समजू. जर तुम्ही या केसमध्ये इम्पोर्ट केले आहे 200 युनिट आणि एक्सपोर्ट केले आहे 100 युनिट तर या केसमध्ये काय होणार ना, तुम्ही 100 युनिट मायनसमध्ये राहणार. कारण तुम्ही MSEBीचे 100 युनिट वापरलेले आहात रात्रीच्या वेळेला.
आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जे युनिट MSEBचे वापरता त्याला MSEBचा टेरिफ रेट राहतो. तो टेरिफ रेट आहे ₹3.46 ते ₹4.43. तर तुमचे कॅल्क्युलेशन या प्रकारे राहतील. जे 100 युनिट तुम्ही MSEBचे वापरलेले आहात त्याला आपण मिनिमम कॅल्क्युलेशन रेट लावू ₹3.46. तर तुम्हाला त्यांच्या कॅल्क्युलेशननुसार ₹346 ते इलेक्ट्रिक बिल लावतील. आणि एप्रिल महिन्यामध्ये जे तुमचे ₹282 शिल्लक होते ते काय होणार, या ₹346 मायनस होणार. म्हणजे होणार काय ना, नेमकं 346 282 मायनस होणार, तर उरणार ₹64. म्हणजे मे महिन्याचा तुमचा वीज बिल हा ₹64 राहील. आणि तुमचा मे महिन्याचा एकूण बिल कसा राहील, 135 म्हणजे स्थिर आकार प्लस ₹64 जे आहे ते प्लस होणार आणि तुमचा बिल येईल ₹199. म्हणजे जो अगोदर 130 व्हायचा आणि जे ₹64 इयरली मंथ टू मंथ समोर जात तुम्हाला मार्चमध्ये सेटल व्हायचे, ते पैसे तुम्हाला मंथ टू मंथ सेटल होत आहे. ही पॉलिसी 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट कस्टमरच्या अगेन्स्टमध्ये नाही तर हिताची आहे. जर त्या वीज ग्राहकाला त्याच्या महिन्याची सेटलमेंट मिळाली तर तो त्याच्या विजेचं नियोजन प्रॉपरली करू शकेल. केअरलेसपणा त्याचा कमी होईल आणि तो तेवढ्याच विजेचं नियोजन करेल तेवढी त्याची गरज आहे. हे बघा, या पॉलिसीमध्ये नाही, बट एकच चिंतेचा विषय 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट या ग्राहकांमधील 7 किलोवॅट ते 10 किलोवॅटवाल्या ग्राहकांसाठी हा विषय असू शकतो. कारण शासनाने नॉन DCR पॅनल लागलेल्या म्हणजे कमर्शियल पॅनल लागलेल्या साईट्सची कमिशन तारीख ही 31 मे ठेवलेली आहे. म्हणजे 31 मे ही शेवटची तारीख आहे. त्याचा अर्थ तुम्हाला 15 मेच्या अगोदरच तुमचे प्लॅन्स कमिशन करायचे. त्यानंतर तुम्हाला हे आयडिया असेल की जे सबसिडी लागणारे DCR पॅनल आहेत आणि कमर्शियल नॉन DCR पॅनल आहेत, याच्यामधला जो डिफरन्स आहे तो 7,000 ते 8,500 या घरामधला आहे. जी सिस्टम आज महाराष्ट्रामध्ये ऑन ॲन ॲव्हरेज जर 10 किलोवॅटची आपण एक सिस्टम पकडली तर सोलार वेंडर काय 4.5 लाख ते 4 लाखाच्या घरामध्ये विकतो. ती सिस्टम सरळ 5.25 लाख ते 5.5 लाखाच्या घरातली होईल. ज्यामध्ये होणार काय ना, ती सिस्टम जे 10 किलोवॅट ते 7 किलोवॅटमधले कन्झ्युमर आहे यांना महाग आहे. माझी शासनाला केवळ एवढी विनंती आहे, किंवा मला असं वाटतं, हे माझं मत आहे, ज्या प्रकारे आपण 3 किलोवॅट ते 5 किलोवॅट सोलार ग्राहकाला ₹78,000 हा अनुदान देतो, त्यापैकी त्याला बऱ्यापैकी फायदा होतो आणि ते ग्राहक वाढलेले आहेत. त्याच पद्धतीचा जर फायदा आपण आपल्या अनुदानामध्ये काही विशेष सवलत देऊन 7 किलोवॅट ते 10 किलोवॅटवाल्या कस्टमरला जर दिला तर नक्की हा या ग्राहकाचे मनोबल उंचावेल आणि सोलार ग्राहक वाढतील, ग्रीन एनर्जीचे युजर्स वाढतील. कारण इथे कुठे ना कुठे ग्राहकांमध्ये 31 मे नंतर निश्चांक येईल कामामध्ये आणि या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा. जर अनुदानामध्ये काही विशेष फरक नाही जर घडला तरी शासनाने DCR आणि नॉन DCR या पॅनलच्या कॉस्टचा डिफरन्स जर कमी केला तरी 7 किलोवॅट ते 10 किलोवॅटच्या झोनमधल्या कस्टमर्सला बऱ्यापैकी फायदा होईल. त्यामुळे माझी शासनाकडून एवढी विनंती आहे, थोडं याच्याकडे लक्ष द्यावं. मी परत एकदा तुमचं धन्यवाद करतो माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. या व्हिडिओबद्दलची, या पॉलिसीबद्दलची लिंक मी माझ्या व्हिडिओसोबत जोडलेली आहे, ती तुम्ही सविस्तर वाचू शकता. आणि मी कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन आणि त्याचे रेफरन्सेससुद्धा मी माझ्या व्हिडिओसोबत जोडत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. प्लीज सबस्क्राईब करा, परत एकदा सांगतोय.